नमस्कार माझ्या सुंदर सख्यांनो. योग सरिता या योगा चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. 50 नंतर आपल्याला अनेक त्रास म्हणजे सांधेदुखी, कंबरदुखी, पाठीचा ताण, थकवा, बीपी, डायबिटीज असे अनेक त्रास वाढत असतात. त्यामुळे शरीराला रोज व्यायामाची अत्यंत गरज आहे. त्यामुळेच आज मी तुम्हाला 10 ते 12 मिनिटांचा असा योगा रुटीन सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होईल. परंतु अट एकच, तुम्ही रोज हा योगा रुटीन फॉलो केला पाहिजे. तर चला सुरुवात करूया. आता मी जे काही एक्सरसाइज सांगणार आहे ते तुम्ही अगदी चेअरवर किंवा सोफ्यावर बसून देखील करू शकता. तर चला माझ्या बरोबर करा. बघा, हा हात या बाजूला या पद्धतीने ठेवायचा आहे आणि उजवा हात छान असा गोल फिरवायचा आहे. अगदी आरामात, हलकेच. प्रत्येक हालचाल ही शांत सावकाश करायची आहे. या पद्धतीने आरामात आपण 5 वेळा करणार आहोत. त्याच्यानंतर उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज 2 3 4 5. त्यानंतर आपण डाव्या हाताने करणार आहोत. हात जास्तीत जास्त मागे. 1 2 3 4 5. हळुवारपणे अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. त्यामुळे जे शोल्डर्स आहेत त्यांना खूप छान असा व्यायाम मिळतो. स्टिफनेसपणा कमी होतो. खूप छान. त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने आणि आपल्याला खूप छान असं फिरवायचे आहे. 1 2 3 4 5. पुन्हा अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. खूप छान. आता दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत आणि कमरेचा ट्विस्ट करायचा आहे या पद्धतीने. बघा, त्याच्यामुळे कमरेला देखील सुंदर असा व्यायाम मिळतो आणि कमरेतील ताण आहे तो कमी होण्यास मदत होते. छान श्वास घेत मागे, श्वास सोडत सरळ, पुन्हा मागे. जास्तीत जास्त ट्विस्ट करायचं आहे या पद्धतीनं. सर्व हालचाली या आरामात करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हळूच या पद्धतीने हात खाली घ्यायचा आहे. जास्तीत जास्त कमरेतनं वाकायचं आहे. छान असं संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. आणि बघा, आपण सतत खूप छान असं शरीराला स्पर्श करत आहोत. त्यामुळे त्याला देखील खूप छान असं वाटतं. सतत दिवसभर काम करून आपण थकलेलो असतो. त्यामुळे सकाळी सकाळी जर असा सुंदर व्यायाम केला तर आपल्याला दिवसभर फ्रेश, ताजंतवानं वाटतं. याच पद्धतीने अजून पाय थोडे सरळ घेऊन दोन्ही हात या पद्धतीने थोडंसं अंतर ठेवायचं आहे. मागे वाकायचं आहे आणि हळूहळू जास्तीत जास्त पुढे जेवढं जमेल तेवढा वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे देखील आपल्याला आरामात करायचं आहे. शरीराचा तोल सावरत या पद्धतीने वाकायला जमत नसेल तर तुम्हाला दोन्ही हात सोडून या पद्धतीने शरीराला लावून
आरामात असं हळूहळू वाकायचं आहे, जास्तीत जास्त. त्यानंतर पुन्हा आरामात या पद्धतीनं देखील करता येईल. पुन्हा हळूहळू आपल्या संपूर्ण पायांना स्पर्श करत खाली जायचं आहे. हळूहळू या पद्धतीने वर यायचं आहे. तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने अगदी आरामात अशा हालचाली करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या संपूर्ण शरीराला खूप छान स्ट्रेच मिळेल. त्यानंतर आता दोन्ही पायांमध्ये बघा 1 ते 1.5 फुटाचं अंतर व्यवस्थित दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत, वर करायचे आहेत स्ट्रेच करून. त्यानंतर बघा आधी डावीकडे वाकायचं आहे शक्य होईल तेवढा, नंतर उजवीकडे. बघा या पद्धतीने दोन्ही कमरेच्या बाजूला आपल्याला छान स्ट्रेच मिळते. उजवीकडे डावीकडे शरीराला खूप छान स्ट्रेच मिळतं आणि तेथील स्नायू चांगल्यारीत्या कार्यरत होत आहेत. तुम्हाला देखील खूप छान वाटेल. ही एक्सरसाइज बाजूचं फॅट कमी करण्यास देखील खूप महत्वाचे आहे. तसेच या पद्धतीने जर आपण थोडंसं फास्ट केलं तर वेट लॉस देखील होण्यास खूप छान अशी मदत होते. तुम्हाला उभं राहून शक्य नसेल तर बसून देखील तुम्ही ही एक्सरसाइज आरामात करू शकता. आता आपल्याला दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने आणि शक्य होईल तेवढे या पद्धतीने बघा स्क्वॅट्स करायचे आहे या पद्धतीने 1 2. तुम्हाला जेवढं शक्य होईल त्याच पद्धतीने करायचं. 1 2. मी अगदी जास्त सांगत नाहीये. जेव्हा हळूहळू तुम्हाला सवय होईल तेव्हा तुम्ही अगदी या पद्धतीने जास्त वाकू शकता, पण आता सध्या जेवढं शक्य होईल तेवढा करायचा आहे. बघा त्यामुळे येथील जास्तीची चरबी वितळण्यास मदत होते. लवकरात लवकर मांडीचे फॅट बर्न होण्यास देखील मदत होते. पण जर गुडघ्यांना ताण वाटत असेल तर एकदम हळू या पद्धतीने फक्त वरच्या वर अशी करायची आहे. आणि जर काहीच त्रास नसेल तर अगदी आरामात तुम्ही हे करू शकता. त्यानंतर दोन्ही पाय जवळ, गुडघे थोडे वाकवायचे आहेत या पद्धतीने. यामुळे देखील गुडघ्यांना खूप छान आराम मिळतो. हे बघा या पद्धतीने गोलाकार फिरवायचा आहे. त्यानंतर अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवर आणि कमरेला देखील आपण छान असा ट्विस्ट करायचा आहे. सर्व एक्सरसाइज या आरामात छान पद्धतीने करायच्या आहेत. तुम्हाला छान वाटलं पाहिजे. व्यायामाचा ताण आपल्याला नाही जाणवला पाहिजे. आपण अगदी सगळ्या गोष्टी अशा आरामात केल्या पाहिजे. त्यानंतर दोन्ही पायांवर आपल्याला फोकस करून आपल्याला भिंतीचा वगैरे आधार घ्यायचा आहे या पद्धतीने आणि पाय जास्तीत जास्त वर घ्यायचे आहेत. पुन्हा खाली वर खाली. यामुळे पायांच्या स्नायूंना देखील स्ट्रेच होतो. तेथील सांधे दुखत असतील तर ती सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. 4 5. खूप छान. आता आपण मानेचे स्ट्रेच करणार आहोत. पुढे श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे,
पुन्हा श्वास घेत मागे. सध्या थायरॉइडचे आजार खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे मानेची एक्सरसाइज होणे खूप गरजेचं आहे. या पद्धतीने डावीकडून उजवीकडे रोटेशन करायचं आहे. पुन्हा उजवीकडून डावीकडे अगदी हळू, संथ आणि सावकाश अशा हालचाली करायच्या आहेत. पुन्हा एकदा करूया. डावीकडून उजवीकडे. सो लेडीज, हे 10 मिनिटाच्या एक्सरसाइज तुम्ही रोज केल्यात तर 100% तुमची पाठदुखी कमी होईल, कंबर दुखायची बंद होईल, हात आणि पाय मजबूत होतील. तर मग नक्कीच करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला काय अनुभव आले ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांची देखील पाठदुखी, कंबरदुखी बंद झाली पाहिजे, हाडे मजबूत झाली पाहिजे. तर मग कसा वाटला हा व्हिडिओ हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनल अँड प्रेस व्हिडिओ बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.